वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडित झाली आज पहा रजनी. शुभवार्ता ऐकून झाला हर्ष अखिल भुवनी. शुभवार्ता ऐकून झाला हर्ष अखिल भुवनी. जाऊन पाहू दावीद नगरी दिव्य बालकाला. राजा अवतरला. चमके तारा उजळी धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे मत्तयकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 24 आणि 25 ही वचने. मत्तय 1:24 आणि 25. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, या नाताळाच्या तयारीमध्ये आम्ही लागत असताना आम्ही पाहतो की हे दिवस जे आहे हे अत्यंत आनंदाचे असे दिवस आहे आणि संपूर्ण जगासाठी ही एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावरती होणं. आणि म्हणून मत्तय वर्तमान याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय यामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी मत्तय जो देवाचा सेवक जो आहे, दास जो आहे, त्याने ते लिहिलेलं आहे. आणि विशेष प्रकारे जे वचन आपणासमोर वाचण्यात आलेलं आहे की त्या पहिल्या अध्यायामधील जी 23, 24, 25 या वचनामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मरिया जी आहे ही गर्भवती झालेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी जुन्या करारामध्ये कमीत कमी जवळपास 400च्या वरती जे दृष्टांत जे सांगितलेलं आहे, जे भाकीत जे केलेलं आहे, त्याची पूर्तता आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये ती दिसून येत आहे. आणि म्हणून कुमारी मरिया हिच्या पोटी जो गर्भ आहे त्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो की देवदूत आणि योसेफ जे आहे यांचा जो वार्तालाप आहे तो या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आणि खरंच योसेफाबद्दल जर आम्ही पाहिलं तर खरंच एक नीतिमान असा जो पुरुष होता आणि त्याला हे भाग्य भेटलं की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता म्हणून त्या ठिकाणी या जगामध्ये राहावं.
आणि एक सुंदरशी तरुणी मरिया म्हणून जिचा तिने स्वीकार केलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याला असं एक कळतं की मरिया जी आहे ही पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती झालेली आहे, आणि हे दूतांच्या द्वारे जे सांगितलेलं आहे की पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर ती देव. आणि ज्यावेळेस या गोष्टी ऐकल्याच्या नंतर आम्ही पाहतो की तो झोपेतून उठला, आणि उठल्यावर त्यांनी प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले, आणि त्यांनी आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला आहे. प्रियानो, एक वाग्दत्त झालेली कुमारी किंवा जिचा लग्न जेव्हा होणार आहे अशा कुमारीचा ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळी तिच्या पतीला हे कळत आहे की माझी पत्नी जी आहे ती गर्भवती आहे, आणि प्रियानो की त्यावेळेस अनेक प्रकारचे प्रश्न योसेफासमोर आले असतील, परंतु केवळ दूतावरती त्यांनी तो विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराच्या त्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवून आपल्या पत्नीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, आणि तो म्हणतो की हो, मी माझ्या पत्नीचा स्वीकार करत आहे. परंतु तरी ते पुढं वचन आम्हाला सांगतं की तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, मग त्याने त्याचे नाव येशू ठेवलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की व्यावहारिक जीवनातून ज्यावेळेस आम्हाला या गोष्टी आम्हाला दिसून येतात, त्यावेळेस तो आपल्या पत्नीपासून शारीरिकदृष्ट्या तो दूर राहिलेला आहे, कारण की त्यालाही कळाले की नाही, हा जो गर्भ जो आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे, आणि हे मला स्वर्गीय राज्याकडनं कळालेलं आहे, स्वर्गीय दूताकडनं मला हे कळालेलं आहे. आणि त्याने त्याचा स्वीकार करून जो पुत्र झालेला आहे त्याचं नाव येशू ठेवलेलं आहे. एक सुंदरसं कुटुंब या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. एका सुंदरशा कुटुंबामध्ये एका पतीने घेतलेली सुंदरशी भूमिका आम्हाला या ठिकाणी देत आहे, आणि म्हणून प्रभूने त्यांना आशीर्वादित केलेले असं आम्हाला इथे दिसून येतं. आणि निश्चितच आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा येशूचा जन्म व्हावा, आमच्या हृदयामध्ये येशूचा जन्म व्हावा, यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही प्रभूच्या प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रभू करो आणि या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आशीर्वादित करो. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवबापा. प्रभू, आज जे रंजलेले गांजलेले लोक आहेत देवबापा, जे गरिबीमध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये आणि विकारामध्ये आहेत प्रिय पवित्र बापा, आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा प्रभू की त्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुझा जन्म व्हावा. प्रभू, त्यांनी तुला स्वीकारावं, त्यांना हे कळावं की ख्रिस्त कोण आहे, येशू कोण आहे. येशूच्या द्वारे आम्हाला नवीन जीवन आहे, आणि म्हणून प्रभू अशा प्रत्येकाचं जीवन तू आपल्या हातामध्ये घे आणि त्यांना नवीन जीवनाचा अनुभव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आनंद करा, चराचरातून आज प्रगटला दिव्यानंद करा. प्रीतीचा नजराणा तिथला प्रभूने मनुजाला या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. चमके तारा तुझे धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. चमके तारा तुझे धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.